सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मोर्चा. सर्वपक्षीय होणार मोर्चामध्ये सहभागी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं हत्येच्या आधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं. तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमधला उल्लेख. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये पाठवणार दिल्लीची टीम. सरकारकडून मागवणार अहवाल. बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल. आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. 36 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढणार. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यामधल्या मोर्चातून इशारा. जालन्यामधल्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर मनोज जरांगे रुग्णालयामध्ये दाखल. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती. नाशिकमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये इनकमिंग सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दौंडमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या नव्या इमारतींचं उद्घाटन. परिसरामधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अजित पवार यांचं आश्वासन. पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा तीव्र असा विरोध. प्रकल्पामुळे होळकरवाडा, शिंदे सरकारवाडा, नामदेव पायरी यासह अनेक मंदिरं पाडावी लागणार असल्यामुळे विरोध. सरकारने राज्यामधल्या नाफेडच्या संपूर्ण केंद्रांवरती बारदानं उपलब्ध करून द्यावीत, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी. तसंच केंद्राने सोयाबीनला दिलेला जो हमीभाव आहे तो तुटपून जा, मिटकरींची टीका. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट. वाघनखांची केली पाहणी. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते केलं जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा निर्णय. हा महोत्सव 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती. नवी मुंबईमधल्या राघव नरसाळे यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण. 60 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000 रुपयांचा हा मुकुट असल्याची माहिती. हिंगोलीमध्ये वाढत्या थंडीचा परिणाम दूध संकलनावरती. दुधाच्या उत्पादनामध्ये 20 ते 25% घट. शेतकऱ्याला आर्थिक फटका. पालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा कचरा ते ऊर्जा हा प्रकल्प लवकरच सुरू होणार. नागपूरच्या भांडेवाडीमध्ये प्लायलेट प्रोजेक्टच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाचं परीक्षण सुरू. बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये एआयचा वापर. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून घेतलं ऊसाचं यशस्वी उत्पादन. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी केलं कौतुक. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळती झालेल्या नागरिकांची संख्या आता 118 वर. आज नवीन 18 नागरिकांची नोंद. 11 गावांमधल्या 51 रुग्णांचे त्वचेचे नमुने अकोला आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवले. मंत्री प्रतापराव जाधव आज बुलडाण्यामधल्या शेगाव तालुक्यामधल्या केस गळतीग्रस्त भागाचा दौरा करतील. लोणार सरोवराचं पाणी भूगर्भामध्ये खोल झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता. अकोल्यामधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज. नाशिकच्या येवल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको. गेल्या काही दिवसांपासून येवल्यामध्ये वाढत असलेला मोकाट जनावरांचा हैदोस आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे शिवसैनिकांची पुणे इंदोर महामार्ग त्यांनी रोखला. वाशिमच्या अनसिंग गावामधल्या नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन. प्रकल्प पूर्ण होऊनही दूषित पाणी प्यावं लागत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. तात्काळ शुद्ध पाणी सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी झालं आंदोलन.
पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयावरती कष्टकरी संघटनेचा धडक मोर्चा. पालघर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये कष्टकरी संघटना आक्रमक. गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेली जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी पुन्हा एकदा सुरू करावी, या मागणीसाठी धुळ्यामध्ये कामगारांचं आंदोलन. सूतगिरणी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. पालघरच्या मनोरमध्ये सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण केल्याचा आरोप करत 2 गट आमने सामने. मनोर शहरामधली बाजारपेठ कडकडीत बंद. रहिवासी इमारतीमध्ये बिअर शॉपसाठी ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिल्यामुळे वाद झाल्याची प्राथमिक माहिती. नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेणा नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी. पोलिसांकडून नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त. अकोल्यातल्या चोहट्टा बाजार इथे एका बारमध्ये मोबाईलची चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद. बारच्या काउंटरवरून चोरट्यानं आयफोन पळवल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशिममध्ये 1,15,00,000 रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींना अटक. खासगी बाजार समितीच्या व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकराला भर रस्त्यावरती चोरट्यांनी लुटलं होतं. बारामती तालुक्यामधल्या जिरायती भागामध्ये विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक. 6 आरोपींकडून 3,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. विद्युत पंप चोरीचे 17 गुन्हे उघड. नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींकडून कामाचा धडाका. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या. आयुक्तांच्या निर्णयामुळे महानगरपालिकेमध्ये खळबळ. खत्री यांच्या रडारवरती आणखी काही विभाग असल्याची चर्चा. अहिल्यानगरमधील 4,649 खासगी आणि सहकारी कारखान्यांच्या पैकी 912 कारखाने प्रदूषणाच्या बाबतीमध्ये रेड झोनमध्ये. एकट्या नागपूर औद्योगिक वसाहतीमधील 437 कारखाने रेड झोनमध्ये असल्याची माहिती. राज्यात कुठेही कत्तलखाने सुरू राहता कामा नयेत. सांगलीमधील 2 कत्तलखाने तातडीनं बंद करा. मंत्री नितेश राणे यांचे आयुक्तांना आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.